नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण 31 डिसेंबर स्पेशल अगदी झटपट तयार होणारा घरगुती साहित्यात कुरकुरीत असा पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ लहान मुलेही आवडीने खातील, कारण यामध्ये मी पालक वापरला आहे. पालक न खाणारी अगदी आवडीने खातील इतका कुरकुरीत आणि आतून चीजी असा हा पदार्थ तयार होतो. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुरीत आणि चीजी पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक अशा प्रकारे त्याची पाने काढून घेतली आहेत. देठाचा भाग अजिबात ठेवायचा नाही आहे, फक्त पाने आपण इथे घेतली आहेत. आता हा पालक मी साधारणतः 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि पूर्णपणे पाणी त्यातील निथळून घेतले आहे. आता ही पाने आपण अशा प्रकारे चॉपिंग बोर्डमध्ये घेऊन मधोमध चिरून घेऊया. त्यानंतर आपण अगदी हलक्या हाताने ही पाने व्यवस्थितपणे चिरून घेणार आहोत. पालक मुले जास्त खायला बघत नाही, तेव्हा अशा प्रकारे हा पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी आवडीने खातील. त्यांना समजणारही नाही की आपण हा पदार्थ जो खात आहोत तो पालकापासून बनवला आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला आयनही पूर्णपणे मिळेल. आता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पालक चिरून घेतल्यावर तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता पालक बाउलमध्ये काढून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जे राहिलेले जिन्नस आहेत एक एक करून आपण त्यामध्ये ॲड करूया. प्रथम आपण उभा बारीक पातळसर चिरलेला कांदा घालूया. कांदा इथे उभा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि साधारणतः 2 ते 3 चमचे हिरवी पेस्ट घालूया. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना मी घेतला आहे. अशा प्रकारे भरड तयार करून घ्यायची आहे. त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा इथे लाल तिखट, हळद आणि धणेपूड घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले घेऊ शकता. आता सर्व जिन्नस अशा प्रकारे पालकाला व्यवस्थितपणे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची पुरेपूर चव पालकामध्ये उतरते. आता पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतले आहे. लगेचच बाइंडिंगसाठी इथे मी 1 वाटी भाजून घेतलेले बेसन घालत आहे. त्यामुळे हा पदार्थ फारच खमंग लागतो, म्हणून बेसन इथे भाजूनच घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या पदार्थाला कुरकुरीतपणा यावा यासाठी मी अर्धी वाटी इथे पोह्याची भरड घेत आहे. पोह्याची भरड अशा प्रकारे घालून घेतल्यामुळे जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ते पोहे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते, म्हणून मी इथे वापरत आहे. त्यानंतर इथे मी छोटा चमचा अर्धा ओवा घेतला आहे. ओवा तळहातावर अशा प्रकारे चुरून आपण मिश्रणात घालूया आणि मिश्रण अशा प्रकारे हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पालकाला पाणी व्यवस्थितपणे सुटले आहे, त्यामुळे त्या पाण्यातच आपण हे मिश्रण पूर्णपणे तयार करून घेणार आहोत. इथे अजून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नसते. असे सुपर सॉफ्ट असे मी मिश्रण तयार करून घेतले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच त्याचे बॉल बनवायला घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा अशा प्रकारे छोटासा गोळा घेऊन अगदी व्यवस्थितपणे वाटीचा आकार द्यायचा आहे आणि मधोमध थोडेसे किसून घेतलेले चीज घालूया आणि सर्व बाजूने गोळा व्यवस्थितपणे बंद करून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट बॉल तयार झाला आहे. अशा प्रकारे अजून एक बॉल मी तुम्हाला बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन नंतर वाटीसारखा आकार दिल्यावर मधोमध थोडेसे चीज किसून घेतलेले भरायचे आहे आणि सर्व बाजू व्यवस्थितपणे बंद करून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता दुसराही बॉल अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेतला आहे. आता अशाच प्रकारे सर्व बॉल मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व बॉल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. लगेचच ते आपण तळून घेऊया. अशा प्रकारे बॉल तुम्ही तयार करून घेतल्यावर ते एअर फ्राय करू शकता किंवा जे आप्याचे भांडे असते त्यामध्ये थेंब थेंबवर तेल घालून व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्ही बेकही करून घेऊ शकता. आता हे बॉल मी तळून घेत आहे. त्यासाठी तेल आधीच गरम करून घेतले आहे. हलक्या हाताने एका वेळी 4 ते 5 आपण बॉल तेलात सोडूया. गॅस मीडियम ठेवून दोन्ही बाजूने साधारणतः
2 ते 3 मिनिटे एक बाजू व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेतल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनिटे दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे एक समान रंगावर भाजून घेऊया. हे बॉल तळून घेताना साधारणतः 4 ते 5 मिनिटे लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे अगदी आलटून पालटून सर्व बाजूने एक समान रंगावर आपण हे बॉल तळून घेऊया. पाहू शकता बॉल अगदी एक समान रंगावर मी तळून घेतले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत. लगेचच ते आपण एका टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर व्यवस्थितपणे शोषून घेईल, म्हणजे हे जे बॉल आहेत ते तेलकट होणार नाहीत. अशाच प्रकारे सर्व बॉल मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत. लगेचच ते आपण गरमागरम सॉसबरोबर सर्व करूया. मी तुम्हाला एक बॉल अशा प्रकारे तोडून दाखविते आहे. पाहू शकता अगदी आतमध्ये चीज अगदी व्यवस्थितपणे मेल्ट झाले आहे. अशा प्रकारे तयार झाले पालक चीज बॉल. हे पालक चीज बॉल मुलांना फारच आवडतील. इतके झटपट तयार होतात, खायला अप्रतिम अशी लागतात. अशा प्रकारे पालक चीज बॉल तुम्ही तयार करून घेतल्यावर साधारणतः महिनाभर फ्रीझरमध्ये स्टोअर करून जेव्हा हवे आहेत तेव्हा काढून तळून घेऊ शकता, बेक करू शकता किंवा एअर फ्राय करून घेऊ शकता. येणाऱ्या 31 डिसेंबरला अशा प्रकारे पालक चीज बॉल बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, सोप्या, पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.